नमस्कार, मी मिनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण घरीच दुधापासून पनीर कसं बनवू शकतो। तर इथं मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। जे आपलं पॅकेटचं दूध येतं ना ते घ्यायचं। तर ते दूध घेतलेलं आहे। दूध चांगलं गरम करून घेतलेलं आहे मी, त्याला उकळी येस्तोवर गरम केलेलं आहे। आता त्यात आपल्याला काय करायचं आहे, आता इथं बघू शकतात उकळलेलं आहे दूध बऱ्यापैकी। तर इथं मी व्हिनेगर घेतलेलं आहे, व्हाईट व्हिनेगर जे असतं ना ते व्हिनेगर घेतलेलं आहे। ते आता मी इथे सुरुवातीला 1 चमचा टाकणार आहे त्याच्यामध्ये। आता हे आपल्याला दुधानुसार टाकू शकतो आपण। आता मी इथं 2 ते 3 चमचे जवळजवळ मला लागेल, पण मी सुरुवातीला 1च चमचा ॲड केलेला आहे, कारण दूध बघते मी तर 1 चमचा टाकल्यानंतर किंवा 2 चमचे टाकल्यानंतर आपलं जे दूध आहे ते फाटतं का। तर आता इथं 1 चमचा टाकल्यानंतर हलकंसं थोडंसं झालेलं आहे ते दूध, थोडं रवेदार आपल्याला दिसतात, कणकण त्याच्यात कणी असे तयार होतात ना त्या दिसतात आपल्याला दुधाच्या। तर आता 2 चमचे मी टाकून झाल्यानंतर परत त्याला चांगलं ढवळते आहे। आता बघा अजून पण आपलं दुधातलं जे पाणी ते वेगळं झालेलं नाही आणि पनीर वेगळं झालेलं नाही, अजून थोडं थोडं होतं आहे। तर मी अजून याच्यात थोडंसं व्हिनेगर ॲड करेल। तर तुम्हाला जर व्हिनेगर ॲड करायचं नसेल किंवा व्हिनेगर जर अवेलेबल नसेल तर तुम्ही आपला जो लिंबू आहे, 1 लिंबूचा रस तुम्ही त्याच्यात ॲड करू शकतात। लिंबाचा रस फक्त गाळणीने गाळून घ्यायचा, त्याच्यात बिया वगैरे नसाव्यात। आता बघू शकतात इथं मी 3रा चमचा ॲड केल्यानंतर लगेच पाणी वेगळं आणि पनीर वेगळं असं झालेलं आहे। सो अशा पद्धतीने तुम्हालाही करायचं आहे। अतिशय सोपं आणि अगदी 5 ते 7 मिनटात पनीर तयार होऊन घरी आपल्याला फ्रेश आणि हायजीन मेंटेन असते, त्याच्यामुळे आपण ह्या वस्तू जर घरी बनवून खाल्ल्या तर चांगलंच असतं। तर बघू शकता छान असं पनीर तयार झालेलं आहे। तर बाहेरून आणण्यापेक्षा घरी एकदा नक्कीच ट्राय करा, खूप छान बनतं पनीर, मुलांना खूप आवडतं, त्याच्यामुळे मग आपण बाहेरून न आणता घरी तयार करू शकतो। तर बघू शकता इथं आता पूर्णपणे पाणी वेगळं आणि पनीर वेगळं झालेलं आहे। तर आता इथं काय करायचं आहे, एक चाळणी घ्यायची, चाळणीमध्ये एक कापड ओलं करून ठेवायचं आहे कॉटनचं वगैरे। तर ते घेतल्यानंतर आता आपल्याला हे जे पातेल्यातलं आपलं जे पाणी आणि पनीर वेगळं झालेलं आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे, म्हणजे जे पाणी असेल ते पूर्ण निघून जाईल आणि जे पनीर आहे आपलं जमा झालेलं ते आपण ह्या कापडमध्ये काढायचं आहे। तर ही प्रोसेस आपल्याला थोडी लवकर करायची आहे। तर बघू शकता तिथं मी आता पनीर गाळून घेतलेलं आहे। आता हे काय करायचं, हे खालचं पाणी मी काढून घेतलं कारण ते खाली टच होत होतं म्हणून। आणि आपलं जे पनीर आहे ना त्याला स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचं। ते का धुवायचं की जे व्हिनेगर आपण ॲड करतो तर त्याचा स्मेल वगैरे आपल्या पनीरमध्ये उतरायला नको, किंवा थोडंसं असं व्हिनेगरची चव असते ना थोडीशी आंबटसर तुरसर, तशी चव त्याच्यात लागायला नको म्हणून एकदा स्वच्छ पाण्याने आपल्याला ते पनीर धुवून घ्यायचं आहे। नंतर आपण जे कापड घेतलेलं आहे त्या कापडामध्ये पूर्ण ते गोळा करून एक्स्ट्राचं जेवढं पाणी आपल्याला काढता येईल तेवढं काढायचं आहे। आता इथं गरम होतं त्याच्यामुळे मी जास्त काही काढू शकले नाही, पण बऱ्यापैकी पाणी काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आता बघू शकतात अशा पद्धतीने तुम्ही पण ते कापड थोडंसं घट्ट फिरवून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून एक्स्ट्राचं जेवढं पाणी तेवढं सगळं निघून जाईल। आणि आता तसंच आपल्याला काय करायचं आहे, जी पोटली आहे आपली पनीरची त्याच्यावर आपल्याला एखादी जड वस्तू ठेवायचं आहे। जसं की मी आता खलबत्ता ठेवलेला आहे, तर तुम्हाला पण असं जड वस्तू ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी सगळं निघून जाईल। आता हे जवळजवळ आपल्याला 1 ते 2 तास ठेवायचं आहे। आता मी इथं बघू शकता अशा पद्धतीने ते पाणी निघण्यासाठी ठेवलेलं आहे। सो आता इथं बघा मी जवळजवळ 2 ते 2.5 तासानंतर हे ओपन करते, तर छान पनीर जे आपलं एकत्र जमा झालेलं आहे आणि अगदी फ्रेश आणि सॉफ्ट पनीर तयार होतं। आता बऱ्याच वेळेला आपल्याला हार्ड पनीर मिळतं मार्केटमधून, जे आणतो ते आपण हार्ड होऊन जातं किंवा काय, तर आपलं हे घरगुती पनीर आहे, खूप सुंदर आणि खूप छान असं पनीर तयार होतं। तर एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा, पनीर बनवून बघा, त्याची चव पण छान लागते आणि विशेष म्हणजे हायजीन मेंटेन असतं आणि फ्रेश असतं आणि कुठलंही त्याच्यात भेसळ केलेली नसते, फ्रेश पनीर आपल्याला मिळतं। सो तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। बघू शकतात कट केलेलं आहे, किती सुंदर पनीर अगदी आरामात कट झालेलं आहे। सो तुम्ही पण ट्राय करा एकदा। चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।